पडती सुकटची चटणी म्हणजे सुकटची भाजी. तर सुकी सुकट इथं मी साफ करून छान अशी तेलामध्ये भाजून घेतली. लसूण हिरवी मिरची पण तेलामध्ये भाजून घेतली. तर मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे वरोटा असेल किंवा खलबत्ता असेल त्याने चेचून घ्या. तर मी ग्लासाने असं चेचून घेत आहे. आणि नंतर मग मिरची लसूण चांगलं चेचून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये भाजून घेतलेली सुकट घालायची. सुकट पण चेचून घ्यायची. मग सुकट पण अशी चांगली नरम झाली पाहिजे. आणि तेलामध्ये मस्त अशी कांदा टाकून परतून घ्यायची किंवा अशीच पण परतून तुम्ही 1 महिनाभर ही भाजी किंवा चटणी यूज करू शकता. 1 महिन्यासाठी भाजी मस्त अशी डब्यामध्ये ठेवायची आणि मस्त अशी भाजी राहते 1 महिना. तर नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. असंच व्हिडिओ नवीन आणि छान असे साधे सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्कीच फॉलो करा. तर बघू शकता किती मस्त अशी वाटत